निलेश राणेंच्या आरोपांनंतर शिल्पा खोत यांनी भर सभेत कागदपत्र दाखवत उत्तर दिले। शिल्पा खोत भाजपकडून मालवणच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। शिल्पा खोत यांनी निलेश राणे यांची ऑडिओ क्लिपच ऐकवली आहे। शिल्पा खोत यांना फोन केला होता त्यावेळी त्यांच्याकडे ओबीसीची खोटी सर्टिफिकेट माहित नव्हतं असं आता यावर निलेश राणे यांनी म्हटलंय। शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। नगरपालिकेचा विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही, पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल। माझा प्रामाणिक प्रयत्न होता माझ्या पक्षासाठी, पण त्याच्यात ते खोटं बोलले ते मी 8 दिवसापूर्वी केलं। 1 नोव्हेंबरला केला होता, ही गोष्ट खरी आहे, मी केला होता, पण मी कशासाठी केला होता, माझा हेतू काय होता। त्यानंतर 1 नोव्हेंबरच्या माझ्या फोन कॉल नंतर जेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही, ह्यांच्याकडे कसलाही ओबीसीचा पुरावा नाही, 1 नोव्हेंबर नंतर एकही फोन मी त्यांना केला असेल तर त्यांनी तो दाखवला।